एक वाक्य आपण नेहमी ऐकत असतो, गए हुए कभी आते नहीं, गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं लेकिन बार बार उनकी याद आते। येतात फक्त त्या व्यक्तीच्या आठवणी आणि त्याच आठवणी पुण्याच्या माध्यमातून स्मरण करणे, त्यांच्या पुण्याचं स्मरण करणे खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण आहे। या तिथीला त्यांनी देह ठेवला, ती तिथी पुण्यवान झाली म्हणून पुण्यतिथी आहे। आई वडिलांच्या आपल्या जीवनामध्ये अनंत उपकार असतात, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी भावी पिढीचं हे कर्तव्य असतं। आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करणे आणि जग सोडून गेल्यानंतर मग त्यांच्या निमित्ताने कथा कीर्तन, अन्नदान, गाय ब्राह्मणाची सेवा, गोरगरिबांसाठी अन्नदानाची व्यवस्था, वस्त्रदान करणे, सत्कर्म करणे, दाराशी कथा कीर्तनाचं आयोजन करणे। बहुतांशी दाराशी भजन कीर्तन कोणाचंही होत नाही। सेना महाराजांचं प्रमाण सगळ्यांचं पाठ आहे, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन। भाग्यवान माणसाच्या दारामध्ये अंगणामध्ये कथा कीर्तन घडून येत असतं आणि तो योग आदरणीय नानांचे दोघं सुपुत्र श्री मनोहर संतोष पाटील आणि श्री ज्ञानेश्वर संतोष पाटील, राम लक्ष्मणासारखे दोघं भाऊंची जोडी आहे। आई वडिलांवर नितांत प्रेम, पण दुर्दैवाचा योग 3 वर्ष अगोदर पिताजी सोडून गेले। संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, भाऊबंदकी ज्यांना नाना म्हणून ओळखत होते समाजामध्ये, असे आदरणीय नानांचं 3रं पुण्यस्मरण आहे। मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा। मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा। पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन सेवा आहे। आणि चिंतनासाठी निवडलेला अभंग जवळपास सर्वांचा पाठाचा परिचयाचा अभंग आहे की 1 नंबर या अभंगाचीच निवड होते। अभंग सोपा आहे, पाठाचा परिचयाचा आहे, पण अभंगाचं चिंतन फार गोड आहे। पुन्हा पुन्हा ऐकावं आणि अभंगाचं चिंतन पुन्हा पुन्हा जीवनामध्ये त्या ठिकाणी आचरण करावं, अंतःकरणामध्ये उतरून जीवनामध्ये परम सुखाची प्राप्ती होईल असं प्रभावी साधन जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे। तुकोबारा सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला, अपेक्षा एकच होती, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे। नीतिशास्त्र असं सांगते, कष्ट केल्याशिवाय मिळत नाही आणि केलेले कष्ट कधी वाया जात नाहीत। दिवसभर उष्णतेमध्ये कष्ट करून घामाघूम झालेलं आपण सर्व मंडळी, पण तरी आता घाईघाई भोजन केलं असेल आणि आपण कीर्तनाला उपस्थित झालात म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो। शतशः अभिनंदन तुमचं, आपण एवढ्या बहुसंख्य कीर्तनाला उपस्थित आहात। सुरतचं कीर्तन म्हटलं की थोडंसं लेटच, घड्याळ थोडंसं लेट चालतं आपल्या कीर्तनामध्ये, पण असं नका, आपल्या पद्धतीने बसनी मंडळ महाराज मंडळीचा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या माय माऊल्यांच्या हाताला पण काय स्वाद, फार सुंदर यथेचं आणि स्वादिष्ट भोजनाचं आयोजन केलं। यथेचं म्हणजे जे महाराज मंडळींना पचेल, रुचेल, ज्याचा गायनाला त्रास होत नाही, ना जागर केला त्रास होत नाही, अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने भोजनाचं कुटुंबियांनी नियोजन केलं, त्यांना धन्यवाद देतो। बाप जिवंत होते तोपर्यंत सेवा केली, 3 वर्ष झाले बाप गेले, पण बापाच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचंय। बापाला वैकुंठामध्ये उत्तम गती प्राप्त हो ही प्रभूचरणी प्रार्थना करायची, म्हणून दोघं बंधूंनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। एका दिवसाचं कीर्तन करणं एवढं सोपं नाही, सोपं आहे का? हे सर्व जोडाजोडी, एवढं सेटिंग, एवढं नियोजन करणं आणि फार सुंदर नियोजनाला मार्गदर्शन आमचे गोकुळ भाऊ माडी यांनीच मला फोनवरून या कार्यक्रमाचं निमंत्रणही दिलं
की महाराज आपल्याला अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करायचंय. यूट्यूबला त्यांनी तुमचं कीर्तन ऐकलंय, तुमच्या कीर्तनाची त्यांना आवड आहे. जवळपास कथांच्या व्यस्ततेमध्ये मी कीर्तन बंद केलेलं आहेत, पण झालाच योगच होता. एक दिवसाचं ॲडजस्टमेंट केलं गेलं. कष्ट केल्याशिवाय मिळत नाही आणि केलेलं कष्ट जीवनामध्ये कधी वाया जात नाहीत. मुद्दा फक्त एकच आहे, कष्ट सन्मार्गाने असावेत. केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. या मृत्यू लोकाचा आणि भारत देशाचा नियम असा आहे. गोस्वामी तुळशीदासजी रामकथेमध्ये वर्णन करतात, कर्म प्रधान विश्व रचे राखा, जो जस करई सो तस फल चाखा. कर्म प्रधान विश्व रचे राखा, जो जस करई तो तस फल चाखा. वाक्य सगळ्यांचेच पाठ आहेत. करावे तसे भरावे, जैसी करणी वैसी भरणी. नाथबाबांचं प्रमाण गोड आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे कीते. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे कीते. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे कीते. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. हे केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजल मेले ऐसे कीते. उपजल मेले उपजल मेले ऐसे कीते. उपजल मेले हरि मुखी गाता, हर परे चिंता. हरि मुखी गाता, हर परे चिंता. केले कर्म झाले त्याची भोगाले. केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. पापाचं फळ नरक आहे, पुण्याचं फळ स्वर्ग आहे आणि भक्तीचं फळ भगवंत आहे. पाप केलं नरकामध्ये जावंच लागतं, ते फळ भोगावंच लागतं. कर्म मी करतोय, फळ माझा शेजारी भोगू शकत नाही, भोगायचं सुद्धा मलाच आहे. बीज बोए बबुल का तो आम का असे खाय. नियम असा आहे, बाबुडीचं झाड लावलं त्याला आंब्याचे फळ कधी येत. झाड बाबुडीचं आहे, फळ सुद्धा बाबुडीचंच, आंब्याचं शक्य. तसं पाप करून कोणी सुखी होत नाही. तात्पुरता दिसत असेल पण अल्प कालावधीमध्ये पुन्हा दुःख प्राप्त करावंच लागतं. पाप करून वाईट करून कोणी या जगामध्ये सुखी होत नाही. आणि म्हणून संतांचं वाक्य फार गोड आहे. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आजकाल बऱ्याच अंधश्रद्धांनी प्रवेश केलेला आहे. या बाबाकडे जाय, त्या साधूकडे जाय, इकडनं पुडी आण, तिकडनं बावलं आण, इकडनं सुयान, तिकडनं डामनखोस. काय आणतील काय बांधतील प्रत्येकाच्या जीवनामध्ये. ते केल्याने काय होतं की नव्हतं मला त्याच्याकडे जायचं नाही. पण एवढ्या अंधश्रद्धांमध्ये पडण्यापेक्षा एक वाक्य सांगेल, कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी. ऐकताय ना सगळेजण, ऐकताय ना. कर्म तेरा, मावशी मावशी ऐकताय ना. कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है,
अगर नीयत तेरी अच्छी हो तो घर में ही मथुरा कैसे. कर्म चांगलं असेल तर नशीबही सोबतच आहे. घरामध्ये राहणाऱ्या लोकांची नीती चांगली असेल, मथुरा आणि काशीचा अनुभव घरामध्ये येऊ शकतो. नुसतं घर चांगलं असून जमत नाही. वीट वाळू सिमेंटची भिंत बांधली म्हणजे नशीब बनून गेलं असं त्याचा अर्थ नाही. घर चांगलं असून जमत नाही. घरामध्ये राहणाऱ्या लोकांची नीती सुद्धा चांगली असावी लागते. तेव्हा घरामध्ये सुख आणि शांती नांदत असते. विठाला विठाला ज्या पद्धतीने कर्म असेल त्या पद्धतीने फळ प्राप्त होतं. आणि म्हणून एखाद्या मॉलमध्ये आपण गेलो की मॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतात आणि तिथे वाक्य असतं की आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आहात. जशी इथे आहेत ना, एक कॅमेरा इकडे तोंड करून आहे, एक कॅमेरा इकडे तोंड करून आहे. म्हणजे काय अर्थ याचा? इथे सूचना नाही दिली तुम्ही, पण पाहिलं की लक्षात येतं की आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आहोत. मग माणूस सावध होतो की चुकीचं काम करायचं नाही, कॅमेरा चालू आहे. तसं हाच कॅमेरा चालू आहे म्हटल्यानंतर माणूस सावध होतो. तो जगाचा बाप परमात्मा, त्याचा इथं कॅमेरा प्रत्येकावर चालूच आहे. म्हणून संतांची विनंती, मत बुरे कर्म कर बंदे वरना पछताएगा, भगवान की आंखों से तू बच नहीं पाएगा, तू बच नहीं पाएगा. अरे ओ अज्ञानी मत कर नादानी. कर्म करत असताना नाटक नाही चालत. नाटक नाही चालत. नाटक करून जग फसतं, परमात्मा नाही फसू शकत. कपडे बदलले, मेकअप केला, शृंगार केला, अवडंबर केलं की समाज फसतो आणि फसतोच आहे. मेकअप आणि शृंगार पाहून भुलणारा समाज परिस्थिती अशी झाली, हे व्यासपीठ सुद्धा सोडलं नाही लोकांनी. आणि याच्यावर त्या गोष्टीचा प्रभाव पडला. गोरस घर घर फिरे, मदिरा बैठी बिकाय, पतिव्रता तिबुकी मरे, पेडा व्यभिचारी खाय. लोक अवडंबरच्या मागे लागले. व्यासपीठावर सुद्धा मेकअप असेल तरच लोकांना वाटतो की बघताय. हा दृष्टिकोन चुकीचा आहे. एक मराठी मन सगळ्यांची पाठ आहे, दिसतं तसं म्हणून जग फसतं आणि फसतच आहे ना. एखाद्याचा अभ्यास पाहण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा, त्याच्या विद्वतेचा विचार करण्यापेक्षा, त्याच्या आचरणाचा विचार करण्यापेक्षा जर त्याचा मेकअप पाहून भुलत असाल तर परमार्थ कितपट योग्य आहे. विठाला उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया. समाज बोलू शकतो, समाज बोलू शकतो, परमात्मा नाही बोलू शकत. परमात्मा अंतकरणाच्या गोडीचा विचार करतो. म्हणून रामायणाची चौपाई फार गोड आहे. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छेद्र न भावा. भगवान सांगतात, मला निर्मल मनाची अपेक्षा आहे. कपट आणि अवडंबर नाटक चालत नाही. भगवंताला ते आवडत नाही. म्हणून कर्म करत असताना शुद्धता हवी. त्याच्यामध्ये नाटक नको, त्याच्यामध्ये बनावटीपणा नको. बऱ्याच लोकांची परिस्थिती अशी, शेजाऱ्याशी चांगलं वागत नाही आणि समाजाला प्रेमाचा उपदेश करतो. शेजाऱ्याशी प्रेमाने वागत नाही आणि बाहेर समाजाला प्रेमाचा संदेश देतो. परिणाम कितपट होईल? स्वतःच्या जन्म देता आई वडिलांना वागवत नाही आणि लोकांना जर आई माझी मायेचा सागर म्हणत असेल तर परिणाम कितपट होईल? अवडंबर नको, त्याच्यामध्ये नाटक नको. बरेच लोक बाहेरच्या लोकांशी फार गोड वागतात पण शेजाऱ्यांशी व्यवस्थित वागता येत नाही काही लोकांना. आता आपल्याकडे नाही ते, इकडे काही दगड नावाचा विषयच नाही. खेडेगावाचा अनुभव जर म्हटला तर खेडेगावांमध्ये काही काही लोक ते अंगणामध्ये दगड ठेवतात असे, म्हणजे 2 लाईनी लावतात बघा ते.
त्याच्या अंगणाची सीमा बॉर्डर जिथून लागते ना त्याचं अंगण म्हणजे पाकिस्तानच. 2-2 बॉर्डर बनवत होतो. कोणी गाय नको, कोणी गाडी नको, कोण बाण नको, कोण काहीच नको, कोण पाणी नको. आटेनात मनई त्याची भाषा. आटेनात मनई. दगड ठेवतो. जिथे दगड ठेवला का तिथे त्याचं समजतो. एक दिवस मेला का त्याची आंघोळ तिथेच होते. कुठे? जिथे दगड ठेवत होता. एक शहाणा माणूस म्हणे, भाऊ एक दगड उचला आणि यांच्या हातीवर बी ठेवा. जाऊ द्या का कायम म्हणे जागा म्हणे दगड ठेवा का म्हणे मी यांच्या हातीवर बी दगड ठेवा. इच्छा ती यांनी बसून जाऊ द्या. काय परिस्थिती. अवडंबर नको. बऱ्याच वेळा कधी कधी अवडंबर घडतंय समाजामध्ये. परमार्थामध्ये सुद्धा अट्टहास पाहिजे आणि प्रपंच करताना सुद्धा सत्कर्माचा अट्टहास पाहिजे. परमार्थ सहजासहजी घडत नाही. परमार्थ करताना सगळं सहन करावं लागतो. अट्टहासच आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. फार गोड राग आहे. क्या बात. आमच्या बाबांकरिता एकदा टाळी वाजव सगळ्यांनी. फार गोड. शाबास बाबा. आम्हाला कथा करण्याच्या सवयी संगीत मध्ये बहुतांश लोकांना या ठेवून सापडत नाही. तुम्ही फार अनुभवित. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. आत विकारांचा त्रास आहे, बाहेर समाजाचा त्रास आहे. रात्रंदिवस युद्धाचाच प्रसंग आहे. साधकाला परमार्थ करताना सहजासहजी परमार्थ घडत नाही. समाजही त्रास देतो, विकारही त्रास देतात. किती विकार त्रास देतात. माये पुढोनी बाळक काढे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना. आईला मुलगा झाला एकुलता एक आणि तो मेला. तिला जेवढं दुःख आहे तेवढं साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना दुःख आहे. पाण्यापासून मासा वेगळा केला तो जसा कासावीस आहे, साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना तेवढा कष्ट आहे. इंद्रियांसोबत युद्ध आहे, बाहेर समाजासोबत युद्ध आहे. तुम्हाला वाटतं का परमार्थ करणाऱ्या लोकांना समाज चांगलाच म्हणतो असं? एखादा माळकरी पहाटे उठून देवपूजा करत असेल तर त्याच्या घंटेचा आवाजाचा काही लोकांना त्रास होतो. घंटीचा आवाज किती आवाज निघत असेल असा. छोटीशी देवपूजा करतो बिचारा, आरती वाढतो, घंटी वाजवतो, त्याच्या घंटीचा आवाज काही लोकांना होतो. आणि त्याच गल्लीमध्ये जर एखादा बेवड्या रात्रभर आवळा मारतो, गल्ली जागे ठेवतो, पण सकाळी उठून त्याला नालायक म्हणण्याची हिंमत कोणाची होत नाही. हा कलियुगाचा प्रताप आहे, परिस्थिती आहे. परमार्थ करणाऱ्यांना सगळं चांगलं म्हणतील असं नाहीये. म्हणून परमार्थ करणाऱ्याने काय करायचं? तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा, समाजाचा नाद सोडा आणि भक्ती करा. विठाला विठाला. प्रपंच करताना अट्टहास, परमार्थ करताना अट्टहास. प्रपंचामध्ये सुद्धा अट्टहासाच आहे. सर्व गोष्टी टिकवाव्या लागतात, सांभाळाव्या लागतात. ज्या दिवशी संसार चालू झाला, प्रपंच नावाचं बंधन लग्न झाल्यानंतर गळ्यामध्ये पडलं संसार दोघांच्या, त्या दिवसापासून सगळं सहन करावंच लागतं, आहे की नाही? संघर्ष ना जीवनामध्ये, तेव्हा एक दिवस चांगला येतो. आजचा काळ फार सुधारित आहे. आता लग्नासाठी मुलगी मुलगा एकमेकांना भेटून गप्पा गोष्टी करतात, एकमेकांच्या आवडीनिवडी विचारून घेतात आणि मग लग्नासाठी होकार देतात. अलीकडचा काळ व्यवस्थित आहे. एक काळ असा होता की न पाहता लग्न केले जायचे. नंतर मुलांना पाहण्याची स्वतंत्रता होती, मुलांना पाहण्याचा अधिकार होता, पण मुलगी मुलगा चॉईस करत नव्हती. बाप ज्याच्यासोबत सांगेल त्याच्यासोबत तिने लग्न लावायचं, त्याच्यासोबत गाठपल्लो बांधायचं. लग्न झालं नंतर मग तो दारोड्या आहे, मारझोड करतो, चिडचिड आहे, व्यसनी आहे, पापी आहे, निकमवा आहे, कसा का असे ना, पण आता ती एकच विचार करते, ज्याच्या गाठीला आपल्या बापाने बांधलं ना, आता आयुष्यभर संसार त्याचा करायचा आणि नाव बापाचं कमवायचं. काही कमी समर्पण आहे, कमी अट्टहास आहे? सोपी गोष्ट आहे ती. ती सर्व सहन करते. मारहाण करतो काय,
त्रास देतो काय, कष्ट करत नाही, कमवत नाही, पण तरी ती बिचारी स्वतः कष्ट करते, जमेल तेवढा अट्टहास करून कष्ट करून पैसे त्याच्याने आपलं कुटुंब भागवते, कुटुंबाचं भरण पोषण, मुलांचं शिक्षण जमेल तेवढ्या पद्धतीने प्रयत्न करते आणि नाव बापाचं कमवते. तिला माहिती आहे मी बापाकडे जाऊन बसेल तर कदाचित समाज माझ्या बापाकडे बोट दाखवेल. जुन्या काळाची पद्धत फार विचित्र होती. मुलगी जर बापाला सांगत असेल की मला नांदायला आता जायचं नाही, तर बापाच्या तोंडातून एक शब्द निघायचा, हे जुने मंडळी जे बसलेत ना यांनाच माहिती असेल, ते जुन्या लोकांना तो शब्द माहिती आहे. बाप सांगायचा, बेटी लेक नांदती बरी का मरती बरी. हा निर्वाणीचा शब्द तिच्या कानी पडला की सर्वस्व पणाला लावून द्यायची, संसार गोड करण्याचाच प्रयत्न करायची. बापानं सांगितलंय तुझं कन्यादान केलंय, आता तू नांदती बरी का मरती बरी. मग कधी कधी जात्यावर दळण दळताना दळायला लागले की रडू यायचं तिला आणि बापाच्याच आठवणीने रडायची. बहिणाबाई चौधरींचं एक गोड कवित्व आहे. मन्या जल मन्या कथा काय सांगू मना पिता, समुद्र बनता भरी आई बा लोटी तरी देता. समजते का मावशी? माझा आवाज समजतोय सगळ्यांना? इकडे समजतोय? मुलगी म्हणायची, बाबा या दुःखाच्या संसारामध्ये ढकलण्यापेक्षा समुद्रामध्ये ढकलून दिलं असतं तरी चाललं असतं. फार दुःख आहे, बापाच्या आठवणीने रडते. पण बापाचं नाव समाजामध्ये कमी होऊ नये म्हणून आयुष्यभर प्रयत्न करते. मी नेहमी सांगत असतो, तुमचा एकुलता एक मुलगा जेवढं तुमच्यावर प्रेम करून तुमच्या इज्जतीचा विचार करत नाही, त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त प्रेम करून तुमच्या इज्जतीचा विचार करते. तिचं नाव मुलगी. नितांत प्रेम करते आणि बापाच्या इज्जतीचा विचार सुद्धा करते. एक मुलगी नेहमी गल्लीने खाल्देमान घालून चालायची. तिला का शहाण्या माणसाने प्रश्न केला की बेटी तू गल्लीने चालताना अशी नेहमी खाल्देमान घालून का चालतेस? कोणाकडे पाहत नाही, कोणाशी हसत नाही, बोलत नाही, नेहमी गल्लीने चालताना खालीच मान घालते आणि बस आपल्या पद्धतीने जाते. तू नेहमी खाल्देमान का घालतेस? तिने जे दिलेलं उत्तर आहे ना, वाक्य फार गोड आहे. ती म्हटली, बाबा मी गल्लीने चालताना खाल्देमान घालून एवढ्यासाठी चालते की आयुष्यभर माझ्या बापाने समाजामध्ये वर्तमान करून चालावं. किती गोड वाक्य. बापाने वर्तमान करून चालावं एवढ्या करिता आयुष्यभर खाल्देमान घालते. विठाला विठाला. चांगलं करताना अट्टास करावा लागतो, दुःख भोगावं लागत असेल पण त्याचा परिणाम एक दिवस निश्चितच चांगला उगवतो. गोड फळाचा आस्वाद घेण्यासाठी कष्ट सहन करावाच लागतो आणि बापाच्या नावाने, बापाच्या उद्देशाने कष्ट सहन करून एक दिवस संसार गोड झाला की मग त्या मुलीच्या मुखातून शब्द निघतात, बरं झालं मी जो कष्ट सहन केला, चांगलं झालं, तेव्हा संसार सोडला नाही, तो कष्ट केला म्हणून आज माझा संसार सुखाचा झाला. ही परिस्थिती सहन करते, संघर्ष करते. बायकोच्या जीवनामध्ये फार मोठा संघर्ष आहे. बऱ्याच वेळा आपण आईचं, बापाचं, बहिणीचं, लेकीचं प्रेमाचा विचार करत असतो, पण बायको सुद्धा फार प्रेम करते. किती प्रेम आहे? जिच्या प्रेमात मर्यादा नाहीये. तुम्ही आजारी पडलात, अपघात झाला, हातपाय फ्रॅक्चर झाला, बाकी सगळ्या लोकांच्या प्रेमात मर्यादा आडवी येते. माय बहीण जे काही नाते असतील सगळ्यांना मर्यादा आडवी येते, पण मर्यादेच्या पलीकडे जाऊन पतीची सेवा करते ती पत्नीच असते. मर्यादेच्या पलीकडे जाते, बिचारी सेवा करते. आणि म्हणून बायको काय असते, ज्याची आहे ना त्याला नका विचारू. एखाद्याच्या अर्ध्या आयुष्यामध्ये गेली त्याला विचारा बायकोची किंमत काय असते. बायको काय असते, ज्याची आहे ना त्याला नका विचारू. कदाचित ज्याची आहे त्याला कळेल असं काही सांगता येत. असेपर्यंत म्हातारा म्हणतो तू मरना, तू जायना, तू पुसायना, पण एकदा ती म्हातारी गेली का मग म्हाताऱ्याकडे व्यवस्थित बघायचं तुम्ही. अख्खं घर त्याचंच असतं, वैभव अख्खं त्याचंच, त्यानेच कमवलं, त्यानेच बनवलं, पण त्याच्या स्वतःच्या बंगल्यावर बसून स्वतःला वनवासी समजतो. हा बायको गेल्याचा फरक आहे.
स्वतःच्या घरच्या ओट्यावर बसून त्याला वाटतं मी वनवासी एकटा पडलो या जगामध्ये. मुलं सुना त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. अपेक्षा असते मुलांनी बोलावं, सुनांनी बोलावं, पण त्या बाबाशी बोलायला कोणाला इंटरेस्ट नसतो, कोणाला गोडी नसते, टाईमही नसतो. नातवंड अभ्यासामध्ये असतात, थोडा कालावधी आजोबाजवळ येतात, तेवढं बरं वाटतं. टाइम झाला, वेळेवर काहीच भेटत नाही, तर घरात डायरेक्ट जाता येत नाही. सकाळी सकाळी नाश्ता पाण्याची, चहा पाण्याची सवय होती, आता वेळेवर काहीच भेटत नाही. डायरेक्ट घरात कसं जावं, सुनबाई काय म्हणेल म्हणून ओट्यावर बसून नातवंडांकडे निरोप देतो. अरे तुमच्या मम्मीला म्हणावं बाबा चहा मागतायत, टाइम झाला ना, भूक लागली बाबांना, नाश्ता मागतायत म्हणावं. सांग तुझ्या आईला बाबा नाश्ता मागतायत म्हणावं. मुलगा जातो, मम्मी बाबा नाश्ता मागतायत. ती किचन मधून चौताडते, हा त्यांना तेवढेच काम आहेत ना सध्या, नाश्ता आणा, चहा आणा, जेवण आणा, आम्हाला दुसरे काही कामच नाही, त्यांच्यासाठी नाश्ता पाणी जेवणच बनवू आम्ही. त्यांना काम नाही ना सध्या, रिकामा भूक तर लागेलच ना. शब्द ऐकायला आले का तो माणूस आकाशाकडे पाहतो आणि एकटा गैवरतो. मनातल्या मनात भगवंताला उद्देशून बोलतो, देवा अरे तिच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं, आज ही वेळ पाहण्याची, ही दुःख पाहण्याची वेळ आली नसती. देवा कशी होती, साधी बोडी काळी सावडी कटकट करायची बायको, पण सगळं वेळेवर आणून द्यायची. कुठे लग्नाला जायचं असेल, प्रवासामध्ये जायचं असेल, घाईघाईने निघता निघता सुद्धा म्हणायची, अहो 5 मिनिटं थांबा, 2 घास खाऊन जा. तिथे किती टाइम लागतो सांगता येत नाही ना, तिथे काय निश्चित आहे का तुम्हाला जातात जेवण भेटेल. 2 घास खा आणि मग प्रवासामध्ये निघा. आज बायकोची आठवण येते. बरेच बायको मेलेले माणसं मध्यरात्रीच्या वेळेस खाटेवर उठून बसतात. दुःख अनावर होतं, दिवस जात नाहीत, त्यांना जवळचे सगळेच वाटतात, पण ते कोणाला जवळचे वाटत नाहीत. मन हळवं होतं आणि मध्यरात्रीच्या वेळेस तो माणूस एकटा गुडघ्यावर डोकं लावून रडत बसतो आणि भगवंताला उद्देशून, कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार, भातुकलेच्या खेळामधली राजानी एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. आणि आज देवाला उद्देशून रडतोय तो, जिंदगी देने वाले सुन, मेरा दुनिया से जी भर गया. हा भूप आहे. जिंदगी देने वाले सुन, मेरा दुनिया से जी भर गया, मैं यहाँ जीते जी मर गया, रात कटती नहीं, दिन गुजरता नहीं, जख्म ऐसा दिया जो मिटता नहीं, आप वीरान है, मन परेशान है, गम का साधन है, जैसे जादू कोई कर गई, जिंदगी देने वाले सुन, वाह, मेरा दुनिया से जी भर गया. संघर्ष जीवनामध्ये आहे परमार्थ प्रपंच टिकवताना, आणि टिकवलेला प्रपंच एक दिवस सुखाचा होतो, मुखातून आनंदाचे उद्गार निघतात, आणि केलेला कष्टाचा परमार्थ सुद्धा सफल झाला किंवा मुखातून आनंदाचे उद्गार निघतात, समाधानाचे उद्गार निघतात. तेच जगद्गुरु तुकोबारे चिंतन करतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला
तो याच्यासाठी केला अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी